मित्रांनो, तुम्हालाही छोटा किंवा मोठा व्यवसाय करायचा असेल, परंतु त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा भांडवल नाही, तर आता चिंता करू नका. तुम्हाला 0% व्याज दरावर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ मधून एक कर्ज हे मिळू शकतं. त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणत्या व्यवसायासाठी हे कर्ज दिलं जातं, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जरी प्रश्न पडला असेल की आर्थिक विकास महामंडळ नेमकं काय असतं, तर आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील युवकांना स्वयंरोजगारासाठी मदत करणे या मंडळाचं काम असतं. त्यानंतर व्यवसाय, उद्योग, सेवा क्षेत्रासाठी बँक मार्फत घेतलेल्या कर्जावर व्याज परतावा देणं आणि त्यानंतर बेरोजगारी कमी करणं हा महत्वपूर्ण उद्देश या महामंडळांचा असतो. मित्रांनो, अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत 3 प्रमुख कर्ज योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, ज्याला आपण IR फर्स्ट देखील म्हणत असतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योगासाठी बँकेमार्फत कर्ज घेतलेले असणं आवश्यक आहे आणि त्यांच्यावर त्याला व्याज परतावा हा मिळत असतो. उदाहरणार्थ, तुम्ही कोणत्या बँकमध्ये गेले आणि तिथं जरी तुम्ही 10 किंवा 12 लाख रुपयाचं कर्ज घेतलं, तर त्या कर्जावर तुम्हाला पूर्ण व्याज हे वापस मिळत असतं महामंडळामार्फत. यासाठी तुम्हाला कमाल 15 लाख रुपयापर्यंत मर्यादा असते. दिनांक 20 मे 2022 पूर्वीचे LOI असल्यास कर्ज मर्यादा 10 लाख रुपये लागू असणार आहे. तुमच्याकडे जरी 2022 पूर्वीचं LOI असेल, लोनचं जे सँक्शन प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो ते असेल, तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. आणि 2022चं जरी LOI तुमच्याकडे असेल, तर तुम्ही 15 लाख रुपये कर्जासाठी ग्राह्य किंवा पात्र असाल. यात तुम्हाला कमीत कमी व्याज परतावा हा 4.5 लाख रुपयेपर्यंत मिळत असतो. त्यानंतर जुन्या म्हणजे 20 मे 2022 पूर्वीचे LOI तुम्हाला 3 लाख रुपयेपर्यंत व्याज परतावा हा मिळत असतो. मित्रांनो, व्याज दर मर्यादा ही जास्तीत जास्त 12% पर्यंत असणार आहे. म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये 12% पर्यंत जे व्याज दर चालू असेल, तर या व्याज दरावर तुम्हाला व्याज परतावा हा मिळत असतो. परतावा कालावधी हा तुम्हाला तुमचा कमीत कमी 5 वर्षाचा असणं गरजेचं आहे. परतफेड कालावधी दोन्ही योजनांसाठी जास्तीत जास्त 7 वर्ष असणार आहे. तुम्ही कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष तुमचा लोन जो रिपेमेंटचा शेड्यूल आहे, तर तो ठेवू शकतात आणि याच्यावर तुम्हाला एकंदरीत व्याज परतावा हा दिला जाणार आहे. हे झालं वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. त्यानंतर याच विकास महामंडळ अंतर्गत गट कर्ज व्याज परतावा योजना, ज्याला आपण IR सेकंड देखील म्हणत असतो. तर ही गट कर्ज व्याज परतावा योजना कशा स्वरूपात काम करत असते, तर यात गटातील जे सदस्य संख्या असेल, तर ती जरी 2 सदस्य संख्या असेल, तर त्यांना कमीत कमी 25 लाख रुपयेपर्यंत कर्ज हे दिलं जातं. त्यात त्यांना 7.5 लाख रुपये किंवा 12% व्याजावर जे कमी व्याज दर असेल, तर त्याच्यावर त्यांना व्याज परतावा हा दिला जातो गटसाठी. त्यानंतर त्याच गटामध्ये 3 सदस्य असतील तर 35 लाख रुपये. त्यानंतर त्याच गटामध्ये जरी 4 सदस्य संख्या असतील 45 लाख रुपये आणि 5 पेक्षा जास्त सदस्य संख्या असलेला गट असेल, तर 50 लाख रुपयेपर्यंत कर्ज ते घेऊ शकतात त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी. याच्यावर जो इंटरेस्ट ऑफ रेट आहे, तर तो 12% असणं गरजेचं आहे. तुम्ही जे लोन घेतलं असेल, तर ते 12% वर असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला व्याज परतावा हा मिळेल. 12% पेक्षा जास्त असेल तर त्याचा जो व्याज परतावा आहे, तर तो मिळणार नाही. तुमचं फक्त 12% पर्यंत व्याज एक ग्राह्य धरलं जाईल. आणि यातही जो व्याज परतावा कालावधी, तर तो 5 वर्ष तुम्हाला वास्तविक कालावधी जे कमी असेल त्यापेक्षा असेल. त्यानंतर परतफेड कालावधी तुमचा जास्तीत जास्त 7 वर्ष असणार आहे. आता गट योजनेसाठी काय पात्रता निकष लागणार आहेत, तर भागीदारी संस्था म्हणजे पार्टनरशिप फर्म या कर्जासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर सहकारी संस्था, स्वयंसहायता गट म्हणजे SHG, त्यानंतर LLP प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यानंतर FPO आणि FPC कंपनी कायदा अंतर्गत नोंदणीकृत संस्था या गट कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात. आता उदाहरणार्थ 2 जण मिळून एखादी छोटीशी व्यवसाय सुरू करतात किंवा कंपनी सुरू करतात, तर अशा मित्रांसाठी किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी अत्यंत महत्वाचा ही जी गट कर्ज योजना आहे, तर ती योग्य ठरत असते. त्यानंतर तिसरी आणि अत्यंत महत्वाची कर्ज योजना ती म्हणजे गट प्रकल्प कर्ज योजना. ही योजना पूर्वी FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन साठी लागू होती. सध्या ही योजना शासन स्तरावर मार्गदर्शनासाठी प्रलंबित आहे. इच्छुकांनी सध्या IR सेकंड योजनेअंतर्गत अर्ज करावा. म्हणजे काही गोष्टींसाठी ही प्रलंबित असली तर लवकरच हिचं सुद्धा काही महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला दिसून येणार आहेत. त्यामुळे याचे सुद्धा तुम्हाला निकष, पात्रता, अटी सगळी माहिती देऊन देतो. मित्रांनो, तुम्हाला जर अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचं असेल, तर त्यासाठी निकष काय आहेत, तर अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापर्यंत असणं गरजेचं आहे. वय 60 वर्षापर्यंत IR सेकंड गटासाठी वयोमर्यादा नाही. बघा, जी पहिली योजना आहे व्याज परतावा IR फर्स्ट, तिच्यासाठी तुम्हाला तिच्यासाठी वयोमर्यादा आहे 60 वर्षाच्या पहिले तुम्ही अर्ज करू शकता. 60 वर्ष नंतरचा पर्सन अर्ज करू शकत नाही. त्यानंतर कर्ज राष्ट्रीयकृत खाजगी सहकारी बँकेकडून घेतलेलं असावे. त्यानंतर केवळ व्यवसाय उद्योगासाठी घेतलेल्या कर्जावरच व्याज तुम्हाला परतावा लागू असणार आहे. तुम्हाला व्यवसाय कोणता करायचा, आता कोणाला गाडी घ्यायची असते, कोणाला शॉप टाकायचं असतं, कोणाला काही मॅन्युफॅक्चरिंग करायची असते, तर अशा सगळ्यांसाठी मात्र ही योजना असणार आहे. तुम्हाला केवळ व्यवसाय आणि उद्योगासाठीच या अंतर्गत तुम्हाला व्याज परतावा हा दिला जातो. आता अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला LOI खूप महत्वाचा असतो, जे तुम्हाला आर्थिक विकास महामंडळ देत असतं. महामंडळाच्या योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यावर महामंडळाकडून जो अधिकृत पात्रतेचा दाखला दिला जातो त्यावर LOI म्हणजे पात्रता प्रमाणपत्र आपण महामंडळ तुम्हाला देतं आणि हेच पात्रता प्रमाणपत्र LOI तुम्हाला बँकेत सबमिट करावं लागतं. त्यानंतर बँक तुमचा सगळा प्रकल्प अहवाल, कोणता व्यवसाय करणार आहे, तुमचं ट्रान्झॅक्शन वगैरे सगळ्या गोष्टी एकत्रित करून आणि त्यानंतर बँक तुम्हाला कर्ज देत असते आणि त्याच कर्जावर तुम्हाला आर्थिक विकास महामंडळ मात्र ते कर्जावर व्याज परतावा देत असतो. मित्रांनो, आता LOI मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर LOI मिळाल्यानंतर आपण बँकेत कर्ज प्रकरण दाखल करू शकतो. हे प्रमाणपत्र दर्शवते की आपण महामंडळाच्या योजनेसाठी प्राथमिक पात्र आहात. त्यानंतर LOI मिळाल्यानंतर 6 महिन्याच्या आत कर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. 6 महिन्यात पुढील कार्यवाही न केल्यास LOI कालबाह्य म्हणजे एक्सपायर होत असतं. त्यानंतर कालबाह्य LOI चे नूतनीकरण करण्यासाठी 250 रुपये शुल्क भरून रिव्हॉल्युशन तुम्हाला म्हणजे रिन्यू सुद्धा तुम्ही ते करू शकतात. LOI जे तुम्हाला आर्थिक विकास महामंडळ देत असतं. आता आर्थिक विकास महामंडळामधून तुम्हाला LOI मिळवण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात? आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा पुरावा, जात प्रमाणपत्र, एक पाणी प्रकल्प अहवाल, एक म्हणजे तुमचा जो व्यवसाय करणार आहेत तर त्या सगळ्या व्यवसायाचा जो लेखाजोखा आहे म्हणजे कशा पद्धतीने करणार आहेत, कोटेशन वगैरे किती खर्च येणार आहे, तर याचा सगळा प्रकल्प अहवाल तुम्हाला इथं सबमिट करावा लागेल. मित्रांनो, त्यानंतर तुम्ही ऑफिशियल विकास महामंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन करून तुमचा सगळी डिटेल्स भरून तुम्ही LOI प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. LOI मिळाल्यानंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमची कर्जाची प्रोसेस पुढे करू शकतात. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जवळच्या जे आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस असेल तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला, तर तिथं जा. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसला व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तिथून सगळी माहिती घ्या आणि त्यानंतर ते तुमची पात्रता चेक करतील. पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला कर्ज मिळू शकतं आणि तुमचं व्यवसाय करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि तुम्ही तुमच्या छोटासा व्यवसाय किंवा मोठा व्यवसाय असेल तर त्याला एक सुरुवात करू शकतात. मित्रांनो, तर अशा पद्धतीने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ मधून तुम्ही कर्ज घेऊ शकतात आणि त्या कर्जावर व्याज परतावा तुम्हाला मिळत असतं. म्हणजे एकंदरीत या योजनेवर तुम्हाला 0% व्याज लागत असतं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो.